ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं शरद पवारांनी म्हटल्याचा दावा केरे पाटलांनी केलेला होता। मात्र केरे पाटलांसोबत ओबीसींवर चर्चा झाल्याचा पवारांनी इन्कार केलाय। तर मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। जरांगे आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा या बैठकीसाठी बोलावण्याची सूचना आपण केल्याचं शरद पवारांनी सांगितलं। सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमची सहकार्याची भूमिका राहील असं सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं। 50% वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे फाळला आहे। आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी त्यांना राहील। सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची, सहकार्याची आणि सफाईची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातून मार्ग काढू। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं। आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सहकार्याची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे। हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांगे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी। हा विषयच मी काढलेला नाही, मी जे बोललो ते सांगितलं। ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे। ज्या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो, भुजबळांचं नाव मी घेतलं तुमच्यासोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।